नमस्कार. गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स आरग यांच्याकडून प्राप्त एक 2 दिवसाचा बाजारभाव पाहूया. वांगी 20 ते 41 रुपये किलो, टमाटो 9 ते 12 रुपये किलो, कारली 32 ते 36 रुपये किलो, भेंडी 60 ते 70 रुपये किलो, दोडका 51 ते 55 रुपये किलो. गाजरची आवक नाही आहे. कुठं गाजर असेल तर मार्केटमध्ये घेऊन या चालेल. कोबी 8 ते 10 रुपये किलो, काकडी 45 रुपये किलो, बीन्स 31 ते 41 रुपये किलो, फ्लॉवर 10 नगाचं पोतं 150 रुपये, मिरची 65 रुपये किलो, ढबू 55 ते 60 रुपये किलो, वरणा 66 रुपये किलो, घेवडा 35 रुपये किलो, दुधी भोपळा 13 रुपये किलो, कांदा आणि बटाटा प्रत्येकी 15 रुपये किलो, आले 45 रुपये किलो, वाटाणा 35 रुपये किलो, बीटची आवकसुद्धा जरा कमी झालेली आहे. 4 ते 5 रुपये प्रतिनग झालेला आहे. लिंबूची आवकसुद्धा कमी झाली आहे. 3 ते 5 रुपये नगाला झालेला आहे. कांदापात 7 रुपये पिंडी, मेथी 7 रुपये पिंडी, कोथिंबीर 3 ते 6 रुपये पिंडी, पालक 4 ते 6 रुपये पिंडी, शेपू 6 ते 7 रुपये पिंडी, मुळा नग 4 ते 5 रुपये, शेवगा 90 रुपये किलो, कैरी 35 रुपये किलो, मुळा शेंगा 30 रुपये किलो, काळा वरणा म्हणजे श्रावण घेवडा म्हणतो आपण त्याला, त्याची पण आवक नाही आहे. असेल तर घेऊन यायला काय हरकत नाही आहे मार्केटमध्ये. चिकू 15 ते 35 रुपये किलो, रामफळ 35 ते 40 रुपये किलो. रामफळची दरसुद्धा चांगला आहे, आवक कमी आहे. गवारी 130 रुपये किलो, पेरूचा सुद्धा दर चांगला झालेला आहे, 42 रुपये किलोपर्यंत झालेला आहे. आता आपण पाहिलं गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स यांच्याकडून प्राप्त बाजारभाव. तर मित्रांनो, नवीन व्यवसाय जर चालू करणार असाल तर ह्या होलसेल व्यापाऱ्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय करू शकता. आणि जिथे जर आवक कमी झालेली असेल आणि आरोग्य बाजारपेठेमध्ये जर आवक वाढलेली असेल, तिथून तुम्ही माल खरेदी करून दुसरीकडे शिफ्ट करू शकता किंवा पाठवू शकता. ह्याचा लाभ तुम्ही घ्या. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला. व्हिडिओ